HbA1c लहान मुलांतील ॲनिमिया, त्याची ओळख आणि उपाय. ताई, एक लक्षात ठेवा बरं का, बाळ जर कमजोर दिसत असेल, नीट खात नसेल, तर तो कुपोषितच असेल असं नाही. कधी कधी त्याला ॲनिमिया पण झालेला असू शकतो. पण बाळाला ॲनिमिया झालाय हे ओळखायचं कसं? सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ॲनिमिया म्हणजे काय. तर बाळाच्या रक्तात हिमोग्लोबिन कमी असतं, त्याला आपण ॲनिमिया म्हणतो. खरं तर रक्त तपासणी करायला थोडासा वेळ लागतो, पण आपण डोळ्यांनी पण थोडंसं लक्ष दिलं तर सहज ॲनिमिया आहे की नाही हे सहज समजू शकतं. बाळाचा हात हलक्या हाताने पकडा आणि तळहात पहा. तो जर फारसा पांढरट दिसत असेल आणि तळपाय देखील तसेच पांढरट दिसत असतील तर बाळाला ॲनिमिया असू शकतो. हात पकडलेला असताना बाळाची बोटं जास्त मागं ताणायची नाहीत, नाहीतर चुकून जास्तच पांढरं वाटेल. त्यानंतर तुमच्या हाताशी किंवा दुसऱ्या बाळाच्या हाताशी जरा तुलना करून पहा. जर पांढरट वाटत असेल तर याचा अर्थ त्या बाळाला ॲनिमिया आहे. आता जाणून घेऊयात उपाय. जर असं वाटलं की बाळाला ॲनिमिया झालाय तर लगेचच उपाय सुरू करायला हवेत. IFA सिरप म्हणजेच लोह तत्वांचं औषध, आणि दुसरं म्हणजे अल्बेंडाझोल नावाची गोळी. ही 6 महिन्याला एकदा द्यायची. 1 ते 2 वर्षाच्या बाळाला अर्धी गोळी. जसं आपल्याला जोडपत्र 6 मध्ये सांगितलंय ना, अगदी तसंच. आता जाणून घेऊयात की बाळाला जेवणात काय द्यायचं. बाळाच्या खाण्यात थोडं लक्ष द्या. पालक, गूळ, अंडी, डाळी हे सगळं लोहयुक्त अन्न आहे. हे खाल्ल्यानं बाळाची ताकद वाढते आणि ॲनिमिया कमी होतो. आता जाणून घेऊयात डॉक्टरकडं कधी न्यायचं. आता जर सिरप दिल्यावर पण बाळाचं वजन वाढत नसलं, त्याला थकवा, ताप, खोकला सारखा आणि सतत होत असेल तर वेळ न घालवता डॉक्टरकडे घेऊन जायचं बरं का. आशाताई, तुम्ही नेहमीच अशा बाळांवरती कायम लक्ष ठेवून असता आणि म्हणूनच त्या बाळांचं आरोग्य सुधारत असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.